मित्रांनो, तुमच्या आयुष्यात असे काही लोक नक्की असतील जे स्वतःच्या आयुष्यापेक्षा दुसऱ्यांच्या आयुष्यात जास्त इंटरेस्ट घेतात. तुम्ही कुठे जाता, काय करता, कोणाशी बोलता, किती कमावता किंवा तुमच्या पर्सनल लाईफमध्ये काय चाललं आहे या सगळ्याबद्दल त्यांना सतत जाणून घ्यायचं असतं. सुरुवातीला अशा लोकांचं वागणं काळजी घेणाऱ्या व्यक्तीसारखं वाटतं. ते खूप कन्सर्न दाखवतात, सतत प्रश्न विचारतात आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीत इंटरेस्ट घेतात. पण हळूहळू लक्षात येतं की त्यांना खरंच तुमची काळजी नसते. त्यांना फक्त तुमच्या आयुष्यात डोकवायचं असतं. मित्रांनो, प्रत्येक प्रश्न विचारणारी व्यक्ती तुमच्यासाठी चांगलीच असेल असं नाही. काही लोकांना गॉसिप करण्यात मजा येते. काही लोक दुसऱ्यांशी कंपॅरिझन करण्यासाठी माहिती गोळा करतात. तर काही लोक फक्त अननेसेसरी इंटरफरन्स करून दुसऱ्यांच्या आयुष्यात कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांमुळे माणसाचं मेंटल पीस हळूहळू डिस्टर्ब होऊ लागतं. तुम्हाला सतत असं वाटायला लागतं की कोणीतरी तुमच्यावर नजर ठेवून आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करू लागता आणि नकळत तुमची प्रायव्हसी कमी होत जाते. कधी कधी आपण चांगुलपणामुळे किंवा लोक काय म्हणतील या भीतीने सगळ्यांना ॲक्सेस देतो. पण लक्षात ठेवा, सगळ्यांना तुमच्या पर्सनल लाईफबद्दल सगळं माहीत असण्याची गरज नसते. प्रत्येकाला तुमच्या आयुष्यात डोकावायचा अधिकार नसतो. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, सतत दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावणाऱ्या लोकांना कसं ओळखायचं, त्यांच्यासोबत स्मार्ट आणि काम पद्धतीने कसं वागायचं आणि स्वतःची प्रायव्हसी, पीस आणि सेल्फ रिस्पेक्ट कसं प्रोटेक्ट करायचं. कारण काही वेळा जास्त ओपननेस ही काइंडनेस नसते, तर ती स्वतःसाठी मोठी प्रॉब्लेम बनू शकते. त्यामुळे योग्य बाउंड्रीज ठेवणं, प्रत्येकाला सगळं न सांगणं आणि स्वतःचा मेंटल पीस जपणं खूप गरजेचं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुम्हाला समजेल की कोणाला किती ॲक्सेस द्यायचा आणि स्वतःचं आयुष्य अननेसेसरी लोकांपासून कसं प्रोटेक्ट करायचं. नंबर 1, सगळ्या गोष्टी शेअर करू नका. मित्रांनो, प्रत्येक जण तुमच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घेण्याचा अधिकार ठेवत नाही. काही लोक वरून खूप क्लोज असल्यासारखं वागतात, पण प्रत्यक्षात त्यांना फक्त तुमच्या आयुष्यात काय चाललं आहे हे जाणून घ्यायचं असतं. तुमचे प्लॅन्स, तुमचे रिलेशनशिप्स, तुमचे प्रॉब्लेम्स किंवा तुमचे फ्युचर गोल्स या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला सांगणं गरजेचं नसतं. कारण काही लोक इन्फॉर्मेशन समजून घेण्यासाठी नाही, तर गॉसिप करण्यासाठी गोळा करतात. आज तुम्ही विश्वासाने सांगितलेली गोष्ट उद्या दुसरीकडे चर्चेचा विषय बनू शकते. त्यामुळे प्रत्येकाला सगळं सांगणं ही ओपननेस नसते, तर काही वेळा ती स्वतःसाठी प्रॉब्लेम बनते. लक्षात ठेवा, शांतपणे काम करणारे लोक कमी बोलतात आणि जास्त ऑब्झर्व करतात. तुमचं आयुष्य जितकं प्रायव्हेट असेल तितकं तुमचं मेंटल पीस जास्त सुरक्षित राहतं. रियालिटी, टू मच शेअरिंग इक्वल टू लेस प्रायव्हसी. नंबर 2, बाउंड्रीज सेट करा. मित्रांनो, काही लोक वारंवार पर्सनल क्वेश्चन्स विचारतात. तुम्ही अनकम्फर्टेबल आहात हे दिसत असूनही ते पुन्हा पुन्हा विचारत राहतात. अशा वेळी बरेच लोक काय म्हणतील या भीतीने बोलत राहतात. पण लक्षात ठेवा, हे पर्सनल आहे असं सांगणं चुकीचं नाही. बाउंड्रीज ठेवणं म्हणजे ॲटिट्यूड नाही, तर स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जपणं आहे. जर तुम्ही बाउंड्रीज सेट केल्या नाहीत तर लोक हळूहळू तुमच्या आयुष्यात जास्त इंटरफेअर करू लागतात. त्यामुळे कोणाला किती ॲक्सेस द्यायचा हे ठरवणं खूप महत्त्वाचं आहे. रियालिटी, बाउंड्रीज प्रोटेक्ट पीस. नंबर 3, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं नाही. मित्रांनो, या जगात काही लोक फक्त क्युरिओसिटीसाठी प्रश्न विचारतात. त्यांना खरंच तुमच्या आयुष्याची काळजी नसते. त्यांना फक्त माहिती हवी असते. तुम्ही कुठे गेला, कोणाशी बोलात, किती कमावता किंवा तुमच्या आयुष्यात काय चाललं आहे या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करत बसणं गरजेचं नसतं. काही वेळा शांत राहणं हेच सगळ्यात स्मार्ट उत्तर असतं. स्माईल करून टॉपिक चेंज करणं किंवा पोलाइटली उत्तर टाळणं ही वीकनेस नाही, ती मॅच्युरिटी आहे.
कारण जितकं तुम्ही अननेसेसरी एक्सप्लेनेशन्स देता तितकं लोकांना तुमच्या आयुष्यात इंटरफेअर करण्याचं धाडस वाटतं. रियालिटी सायलेन्स अवॉइड्स अननेसेसरी ड्रामा. नंबर 4, गॉसिप करणाऱ्या लोकांपासून सावध राहा. मित्रांनो, जे लोक सतत दुसऱ्यांबद्दल बोलतात, गॉसिप करतात किंवा दुसऱ्यांच्या आयुष्यात इंटरेस्ट घेतात, ते तुमच्याबद्दलही दुसरीकडे बोलू शकतात. अशा लोकांसोबत खूप पर्सनल होणं डेंजरस असू शकतं, कारण त्यांच्यासाठी तुमच्या फिलिंग्सपेक्षा गॉसिप जास्त इम्पॉर्टंट असतो. आज ते दुसऱ्यांबद्दल तुमच्यासमोर बोलतात, उद्या तुमच्याबद्दल दुसऱ्यांसमोर बोलतील. म्हणून कोणासमोर किती ओपन व्हायचं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. रियालिटी गॉसिप पीपल कांट कीप सिक्रेट्स. नंबर 5, काम राहून हँडल करा. मित्रांनो, प्रत्येक वेळी रागावणं, आर्ग्यू करणं किंवा रिॲक्ट करणं गरजेचं नसतं. काही लोकांना फक्त रिॲक्शन पाहण्यात मजा येते. जर तुम्ही लगेच अपसेट झालात किंवा इमोशनली रिॲक्ट केलात तर सिच्युएशनवरचं कंट्रोल त्यांच्या हातात जातं. पण जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुम्ही मेंटली स्ट्रॉंग दिसता. काम राहून स्मार्ट पद्धतीने हँडल करणं हीच खरी ताकद आहे. लक्षात ठेवा, कधीकधी सायलेन्स हेच सगळ्यात पॉवरफुल उत्तर असतं. रियालिटी कामनेस इक्वल टू पॉवर. नंबर 6, स्वतःची प्रायव्हसी महत्त्वाची समजा. मित्रांनो, आजच्या काळात प्रायव्हसी ही लक्झरी बनली आहे. लोकांना स्वतःच्या आयुष्यापेक्षा दुसऱ्यांच्या आयुष्यात जास्त इंटरेस्ट असतो. पण प्रत्येकाला तुमच्या आयुष्याबद्दल सगळं माहिती असण्याची गरज नाही. जितकं कमी लोकांना माहिती असेल तितकं कमी अननेसेसरी ड्रामा तुमच्या आयुष्यात येईल. तुमचं पीस, तुमचे डिसिजन्स आणि तुमचं मेंटल हेल्थ प्रोटेक्ट करणं खूप गरजेचं आहे. कारण काही वेळा जास्त ओपननेसमुळेच आयुष्यात अननेसेसरी प्रॉब्लेम्स निर्माण होतात. रियालिटी प्रायव्हसी इक्वल टू प्रोटेक्शन. नंबर 7, नो म्हणायला शिका. मित्रांनो, काही लोक फोर्स करून पर्सनल गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. ते वारंवार प्रश्न विचारतात आणि तुम्हाला अनकम्फर्टेबल फील करूनही थांबत नाहीत. अशावेळी पोलाइटली मी हे शेअर करू इच्छित नाही असं म्हणायला शिका. सगळ्यांना सॅटिस्फाय करणं गरजेचं नाही. प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या प्रयत्नात अनेक लोक स्वतःचं मेंटल पीस गमावतात. नो म्हणणं म्हणजे ॲटिट्यूड नाही, तर स्वतःच्या बाउंड्रीज प्रोटेक्ट करणं आहे. रियालिटी नो इक्वल टू सेल्फ रिस्पेक्ट. नंबर 8, फोकस स्वतःच्या आयुष्यावर ठेवा. मित्रांनो, दुसरे काय बोलतात, काय विचार करतात किंवा कोण काय म्हणतं यावर सतत लक्ष देत राहिलात तर तुम्ही स्वतःच्या आयुष्यावर फोकस करू शकणार नाही. ज्यांच्याकडे स्वतःचं पर्पज नसतं तेच जास्त दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावत असतात. सक्सेसफुल आणि फोकस्ड लोक स्वतःच्या ग्रोथवर लक्ष देतात. ते अननेसेसरी गॉसिप, कंपॅरिझन आणि इंटरफेरन्समध्ये वेळ वाया घालवत नाहीत. म्हणून दुसऱ्यांना एक्सप्लेन करण्यात वेळ घालवू नका. स्वतःचं आयुष्य बेटर बनवण्यात एनर्जी वापरा. रियालिटी फोकस पीपल अवॉइड अननेसेसरी इंटरफेरन्स. म्हणून मित्रांनो, सगळ्यांना तुमच्या आयुष्यात अनलिमिटेड ॲक्सेस देणं योग्य नसतं. प्रत्येक व्यक्ती तुमच्यासाठी चांगलीच असेल असं नाही. काही लोक फक्त क्युरिओसिटीसाठी तुमच्या आयुष्यात डोकावतात. काही लोक गॉसिपसाठी माहिती गोळा करतात, तर काही लोक अननेसेसरी इंटरफेरन्स करून तुमचं मेंटल पीस डिस्टर्ब करतात. म्हणूनच स्वतःची प्रायव्हसी जपणं खूप गरजेचं आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगणं आवश्यक नसतं. काही गोष्टी प्रायव्हेट ठेवल्या की आयुष्य जास्त शांत आणि सुरक्षित राहतं. त्याचबरोबर बाउंड्रीज ठेवणं ही खूप महत्त्वाचं आहे. कोणाला किती ॲक्सेस द्यायचा, कोणासोबत किती पर्सनल व्हायचं आणि कोणत्या गोष्टी शेअर करायच्या हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार तुम्हाला आहे. काही लोकांना नो म्हणणं, काही प्रश्नांची उत्तरं टाळणं किंवा काही लोकांपासून मेंटली डिस्टन्स ठेवणं ही विकनेस नाही, तर ती सेल्फ रिस्पेक्ट आणि मॅच्युरिटीची निशाणी आहे. लक्षात ठेवा, प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या प्रयत्नात अनेक लोक स्वतःचं पीस गमावतात. पण मेंटली स्ट्रॉंग लोक प्रत्येकाला आपल्या आयुष्यात इंटरफेअर करू देत नाहीत. ते स्वतःचं पीस, प्रायव्हसी आणि मेंटल हेल्थ प्रोटेक्ट करायला शिकतात. कारण शेवटी पीसफुल आयुष्य त्यांचं असतं जो
प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्यात अननेसेसरी हस्तक्षेप करू देत नाही, जो स्वतःच्या बाउंड्रीज जपतो आणि जो स्वतःच्या पीसला लोकांच्या क्युरिओसिटीपेक्षा जास्त महत्त्व देतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल आणि या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. अशाच मोटिवेशनल आणि लाईफ चेंजिंग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून पुढचा कोणताही इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीसोबत नक्की शेअर करा जी सतत दुसऱ्यांच्या क्वेश्चन्स, अननेसेसरी इंटरफेरन्स आणि लोकांच्या क्युरिओसिटीमुळे मेंटली डिस्टर्ब होते. कारण काही वेळा योग्य वेळी ऐकलेले काही शब्द माणसाला स्वतःचं पीस, प्रायव्हसी आणि सेल्फ रिस्पेक्ट जपायला शिकवतात.